MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते। आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण जाणून घेतोय लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयीची माहिती। देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना आजही त्यांच्या साधेपणाबद्दल ओळखलं जातं। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येऊन संघर्ष करत देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या लाल बहादूर शास्त्री यांनी आयुष्यभर साधेपणा जपला। रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे मंत्री म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणारे किंबहुना ते पहिले आणि शेवटचे मंत्री असतील। त्यांच्या प्रामाणिकतेचे साधेपणाचे किस्से सांगितले तर कदाचित आजच्या पिढीला असा माणूस होऊन गेला यावर विश्वासही बसणार नाही। लाल बहादूर शास्त्री यांचे जवळचे मित्र आणि दिवंगत ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांनी बियॉन्ड द लाईन या त्यांच्या आत्मचरित्रात बहादूर शास्त्री यांच्या साधेपणाचे सुसंस्कृतपणाचे अनेक किस्से उलगडून दाखवले आहेत। आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात त्यातील काही मोजके किस्से ऐकणार आहोत। अलिप्तवादी राष्ट्रांची चळवळ अर्थातच नामचे अधिवेशन इजिप्तची राजधानी कैरो इथे आयोजित करण्यात आले होते। त्यावेळी भारत नाम राष्ट्रांच्या चळवळीच्या अग्रस्थानी होता। या अधिवेशनाला भारताकडून पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री उपस्थित राहिले। या दौऱ्यात त्यांचा मुक्काम हिल्टन या जगप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये होता। मात्र शास्त्रीजी बाहेरचे जेवण आवडायचे नाही, म्हणून या दौऱ्यात एक छोटासा स्टोव त्यांनी सोबत नेला। हॉटेलवर परतल्यानंतर ते या स्टोववर जेवण बनवायचे। कुलदीप नायर तेव्हा UNIचे वार्ताहर म्हणून दौरा करत होते। त्यांना शास्त्रीजींचा हा साधेपणा भावला। देशाचे पंतप्रधान स्वतःचे जेवण स्वतः बनवतात या मथळ्याची बातमी त्यांनी केली। मात्र प्रत्यक्षात या बातमीमुळे शास्त्रीजी अडचणीत आले। भारताच्या पंतप्रधानांच्या या कृतीने हॉटेलच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम केल्याचे सांगत हिल्टन हॉटेल व्यवस्थापनाने शास्त्रीजींना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला। मात्र इजिप्तचे तत्कालीन पंतप्रधान नासेर यांच्या मध्यस्थीमुळे ते प्रकरण थांबले। कामकाज योजनेमुळे मंत्रिमंडळातील अनेकांना डच्चू देऊन पक्ष कार्यासाठी जुंपण्यात आले होते। या योजनेअंतर्गत लाल बहादूर शास्त्री यांचीही नेहरूजींच्या मंत्रिमंडळातून गच्छंती झाली। त्या दिवशी कुलदीप नायर हे लाल बहादूर शास्त्री यांना भेटायला गेले होते। शास्त्रीजींच्या बंगल्यात संपूर्ण काळोख पसरला होता। लाल बहादूर शास्त्री दिवाणखान्यात बसले होते। केवळ तिथलेच लाईट सुरू होते। इतर दिवे का बंद केलेत हा प्रश्न विचारल्यावर शास्त्रीजींनी उत्तर दिले, आता मी मंत्री राहिलो नाही, त्यामुळे हे विद्युत बिल मलाच भरावे लागेल। ते मला परवडणार नाही, त्यामुळे आवश्यक तेवढी वीज वापरायचे मी ठरवले। लाल बहादूर शास्त्री खासदार असताना त्यांना घर खर्च भागवणे कठीण जायचे। त्यावेळी खासदारांना जेमतेम 500 रुपये पगार होता। त्यात घर भेटणाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची कायम वर्दळ असायची। त्यामुळे घर खर्चासाठी अतिरिक्त पैसे कसे कमवायचे या विवंचनेत शास्त्रीजी होते। कुलदीप नायर यांनी त्यांना 4 वर्तमानपत्रात स्तंभलेखन करण्याचा सल्ला दिला। त्यानुसार लाल बहादूर शास्त्री 4 इंग्रजी दैनिकात घोस्ट कॉलम लिहायचे। त्यातून महिन्याला प्रत्येकी 500 रुपयाप्रमाणे त्यांना 2000 मिळायचे। यातून शास्त्रीजींचा अतिरिक्त घर खर्च भागायचा। लाल बहादूर शास्त्री केंद्रीय गृहमंत्री असताना जवाहरलाल नेहरू यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या। त्यावेळी बहुतांश केंद्रीय मंत्री मुंबईत आले की राजभवनात थांबत असायचे। विजयालक्ष्मी पंडित यांनी नेहरूंना पत्र लिहून राजभवनाचे रूपांतर डाकबंगल्यात केल्याची तक्रार लिहिली। गृहमंत्री असल्यामुळे शास्त्रींना या तक्राराची एक प्रत मिळाली। लाल बहादूर शास्त्री यांना खूप दुःख झाले। त्या दिवसापासून कुठल्याही परिस्थितीत राजभवनावर थांबायचे नाही असे त्यांनी ठरवले। त्यानंतर मुंबईत लाल बहादूर शास्त्री आणि त्यांचा स्टाफ विमानतळावरच थांबायचे। ताश्कंद चौऱ्यावर असताना लाल बहादूर शास्त्री यांचे हृदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले। मात्र गृहमंत्री, पंतप्रधान यांसारख्या सर्वोच्च पदांवर गेलेल्या लाल बहादूर शास्त्री यांचा बँक बॅलन्स अगदी 0 होता। त्यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते कामराज यांनी कुलदीप नायर यांना फोन करून शास्त्रींच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल विचारणा केली। शास्त्रींनी आयुष्यभर काहीच कमावले नसल्याचे ऐकून त्यांना धक्का बसला। कामराज यांनी दुसऱ्याच दिवशी विशेष कायदा पारित करून शास्त्रीजींच्या कुटुंबाला राहण्याची मोफत सोय केली आणि माजी पंतप्रधानांची पेन्शन त्यांच्या पत्नीला लागू केली। शास्त्रींचा लहान मुलगा हरी याचे काही व्यापारासोबत घनिष्ठ संबंध होते। वडिलांच्या अधिकार पदाचा वापर करून त्यांनी काही कामे केल्याचा आरोप हरीवर लावला। लाल बहादूर शास्त्री यांच्या कानावर पडताच त्यांनी आपल्या शासकीय बंगल्यातून मुलाला हाकलून दिले। पत्नीकडून विरोध होत असतानाही शास्त्रीजी स्वतःची तत्त्व जपण्यासाठी त्यांनी मुलाला दूर करू पाहत होते। एकदा लाल बहादूर शास्त्रींना
प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी त्यांच्या पाकिजा या फिल्म सेटवर आमंत्रित केलं. त्यांच्या सन्मानार्थ एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला. पाकिजाच्या अभिनेत्री मीना कुमारी यावेळी त्यांच्या कारकिर्दीच्या तुच्छ शिखरावर होत्या. कमाल अमरोही यांनी शास्त्रींचे स्वागत केले आणि त्यांना मीना कुमारी यांच्यावर एक छोटेखानी भाषण देण्याची विनंती केली. मात्र त्यावेळी देशात सर्वाधिक लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्री असलेल्या मीना कुमारी यांच्याबद्दल शास्त्रींना काहीच माहीत नव्हतं. त्यांनी हळूच कुलदीप नायर यांना या सदर अभिनेत्रीचे नाव काय आहे हे विचारले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मला माफ करा, मात्र मी आयुष्यात पहिल्यांदाच मीना कुमारी यांचे नाव ऐकले, अशी थेट आणि जाहीर कबुलीही शास्त्रीजींनी दिली. अशा अत्यंत साधेपणाने आयुष्य व्यतीत केलेल्या लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयीची अधिक विस्तृत माहिती जाणून घेऊ. श्री लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून 7 मैल दूर मुघल सराई या लहान रेल्वे गावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ 1.5 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्या 3 मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक राहिली. लहान गावात लाल बहादूर यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले. मात्र तरीही गरिबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले. उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. घरी सर्वजण त्यांना नन्हे नावाने हाक मारीत. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळ्यातही तापलेल्या रस्त्यावरून ते शाळेत जायचे. वयात आल्यावर लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढाईंमध्ये रुची निर्माण झाली. मात्र ब्रिटिश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ 11 वर्षांचे होते आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली. गांधींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री 16 वर्षांचे होते. गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ते प्रयत्न असफल ठरले. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता. त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहीत होते की एकदा निर्णय घेतला की ते तो कधीच बदलणार नाहीत. कारण बाहेरून मृदू वाटणारे शास्त्री यातून एखाद्या खडकासारखे कणखर होते. ब्रिटिश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी वाराणसीतील एक काशी विद्यापीठात ते सामील झाले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव शास्त्री होते. मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे कोरले गेले. 1927 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांची पत्नी ललिता देवी या त्यांच्याच शहराजवळील मिर्झापूर येथील होत्या. त्यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने पार पडला. हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विकलेले काही मीटर कापड होते. यापेक्षा अधिक त्यांना काही नको होते. 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले. अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले. एकूण 7 वर्षे ब्रिटिश तुरुंगवासात त्यांनी घालवली. स्वातंत्र्याच्या या संग्रामाने ते अधिक परिपक्व झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली त्यापूर्वीच राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि विनीत लाल बहादूर शास्त्री यांचे महत्त्व लक्षात आले होते. 1946 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले. तेव्हा या छोट्या डायनॅमोला देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी सांगण्यात आले. त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले. लवकरच ते गृहमंत्री या पदावर आरूढ झाले. त्यांची कठोर मेहनत करण्याची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता उत्तर प्रदेशात एक लोकोक्ती बनली. 1951 मध्ये ते नवी दिल्लीत आले. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरूंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती. एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्याने त्यांनी स्वतःला जबाबदार ठरवत रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्व निर्णयाची प्रशंसा केली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लाल बहादूर शास्त्री यांची इमानदार वृत्ती आणि उच्च आदर्श मूल्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की शास्त्री यांचा राजीनामा मी स्वीकारत आहे, कारण या घटनेमुळे
घटनात्मक मर्यादेमध्ये एक उदाहरण कायम राहील. जे काही घडले त्याला शास्त्री जबाबदार नाहीत. रेल्वे अपघातावरील दीर्घ चर्चेला उत्तर देताना लाल बहादूर शास्त्री म्हणाले, कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे आणि तसेच मी नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की मी कणखर होऊ शकत नाही. जरी मी शारीरिकदृष्ट्या धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवत नाही. आपल्या मंत्रालयीन कामकाजादरम्यान काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यवहाराकडेही त्यांनी लक्ष दिले. त्यांनी त्यात भरीव योगदान दिले. 1952, 1957 आणि 1962च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामध्ये त्यांचे संघटनात्मक कौशल्य आणि एखाद्या गोष्टीची जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते. 30हून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठाक्षमतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरु महात्मा गांधींच्या शैलीत ते एकदा म्हणाले, कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे. महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी मरो नाही मारो याचा नारा दिला. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे ते प्रसिद्ध होते. आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की अन्नधान्याच्या किमती वाढण्यापासून रोखणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. जय जवान जय किसान ह्या घोषणेने भारतातील लोकांचे त्यांनी मनोबल वाढवले. ते अहिंसेचे योजक होते. 9 जून 1964 पासून ते भारताचे पंतप्रधान झाले. 1965 मध्ये भारत आणि पाकच्या युद्धात पाकिस्तानवर भारताने विजय मिळवला. ही शास्त्रींच्या कारकिर्दीत देशातील सर्वोच्च कामगिरी होती. त्यांच्या आदेशावरून सामर्थ्य व आत्मबळाने भरलेल्या सैन्याने पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव केला. त्यांच्या मृत्यूविषयी वेगवेगळे अनुमान लावण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले तर काही जण अन्नातून विषबाधा झाली असे सांगतात. पाकिस्तानच्या हल्ल्याचा सामना करत भारतीय सैन्याने लाहोरवर हल्ला केला. अमेरिकेने लाहोरमधील अमेरिकी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काही काळ युद्धबंदीची मागणी केली. रशिया आणि अमेरिकेने बराच दबाव टाकला. रशियाच्या ताश्कंद करारासाठी त्यांना बोलवण्यात आले. शास्त्रीजींनी ताश्कंद कराराच्या सर्व अटी मान्य केल्या, परंतु त्यांनी पाकिस्तानला जमीन देण्यास नकार दिला. पाकिस्तानच्या पंतप्रधान अयूब खान यांच्यासह युद्धबंदीवर स्वाक्षरी झाल्याच्या काही तासांनंतरच भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे नमूद झाले. 11 जानेवारी 1966 रोजी भारताच्या या वीरपुत्राचे निधन झाले. त्यांच्या कार्याच्या अजोड प्रतिमेमुळे त्यांना भारतरत्नाचा किताब देण्यात आला. अशा या महान पंतप्रधानाबद्दल आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेतले. पुन्हा भेटूया पुढील व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.